तर मंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा वाद सुरूच आहे। नगरविकास खात्याकडे गणेश नाईकांचा रोख आहे। नवी मुंबईची जनता सुजान आहे असं मात्र गणेश नाईक म्हणालेले आहेत। भ्रष्टाचाराने माखलेला पैसा ते स्वीकारणार नाहीत। नवी मुंबई पालिकेत भाजपचाच महापौर बसेल। या संदर्भात मंत्री गणेश नाईकांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। मंत्री गणेश नाईक जी आपल्या सोबत आहेत। सर, प्रचार जोरदार सुरू आहे, जाहीरनामा देखील केलेला आहे। आगामी निवडणुका आहेत, 10 वर्षांनी तब्बल निवडणुका आलेल्या आहेत। कसं पाहता या सगळ्याकडे आणि जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय काय आहे? बघा, नवी मुंबईच्या जनतेला 2000 साली मी शब्द दिला होता की येणारे 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही आणि 5 वर्ष प्रशासकीय कालखंडात सुद्धा आम्ही वाढू दिली नाही। तर आज मी पुन्हा शब्द दिला जनतेला की येणाऱ्या 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही। या 10 वर्षामध्ये बराच नवी मुंबईचा विकास झालेला पाहायला मिळतो किंवा मग बदल झालाय, जसं एअरपोर्ट आलेला आहे, रिडेव्हलपमेंटची कामं असतील किंवा मग तुम्ही वारंवार म्हणत आहात की सिडकोमध्ये अनेक भ्रष्टाचार होत आहे, पालिकेमध्ये होत आहे, त्याला कसा तुम्ही लगाव टाकणार? म्हणजे बाब अशी आहे की प्रशासकीय यंत्रणेच्या कालखंडात 3000 कोटीच्या FD होत्या, त्या तोडता तोडता 800 कोटीवर आणल्या होत्या। आम्ही लक्ष घातल्यामुळे ते थांबलं आणि आता पुन्हा 1800 कोटी परत ठेवी झाल्यात आणि विकास चालू आहे। परंतु आम्हाला मनासारखा विकास नाही, कारण प्रशासकाचा कारभार आहे। नवी मुंबई महापालिकेचा आयुक्त आणि प्रशासक हा नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतो, याचं भान त्यांना असायला पाहिजे। नवी मुंबईची सुजान जनता भ्रष्टाचारांनी कमवलेला पैसा त्यांना वाटला तरी ती स्वीकारणार नाही। ते बरोबर योग्य लोकांनाच निवडून देतील आणि भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी महापौर बनेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। आपण पाहू शकतो की भारतीय जनता पक्षाचे महापौर नवी मुंबईमध्ये असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।